नंदुरबारमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। पवन ऊर्जा टॉवरच्या सुरक्षा पथकावर जमावाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे। शनी मांडळ ठाणेपाडा रस्त्यावर ही घटना घडली असून जमावाने सुरक्षा कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करत त्यांचे गस्ती वाहन थेट पेटवून दिले आहे। या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत। नंदुरबार तालुक्यातील पवन ऊर्जा प्रकल्पांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा पथकाद्वारे सध्या गस्त वाढवण्यात आली आहे। 29 जून रोजी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास सुरक्षा पथकाचे वाहन शनी मंडळ ते ठाणेपाडा रस्त्यावरून गस्त घालत जात होते। याच दरम्यान हातात लाठ्या काठ्या, कोयते आणि कुऱ्हाडी घेतलेल्या एका हिंसक जमावाने हे वाहन अडवले। या भागात पुन्हा गस्त घालू नका अशी धमकी देत जमावाने वाहनातील कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली। हा वाद इतका वाढला की जमावाने वाहनातील 3ही कर्मचाऱ्यांना गाडी बाहेर काढून बेदम मारहाण केली। या प्रकरणी जखमी सुरक्षा रक्षक अवतार भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंदुरबार तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यामध्ये तलवाडे येथील संजय रामभाऊ पाटील, गोलू छोटू धनगर, भुऱ्या छोटू धनगर, अनिल लकेसिंग राजपूत, वासुदेव जगन धनगर, गणेश शांतीलाल धनगर, ज्ञानेश्वर माळी, अरुण संतोष धनगर आणि रजारे येथील प्रशांत कोळी यांच्यासह इतर लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। आम्ही ओमना गार्ड असेल आम्ही राऊंडवर रातले 10-15 लोक येऊन थात। मग आमने गाडी उभी करीसनी गाडीसले तोडफोड करी आमले उतारीसनी मारा। त्यास पण कुऱ्हाड, लाकूड, काठ्या बठ्ठाच होता। त्यास पण आमले मारीसनी तिथं म्हणजे बाकीना लोकेसले गण दुनियाभरना मारेले आणि आमले जास्ती लागी झाले। मला डोका फुट झाले, 10-15-20 टाका आहेत डोकावर। आणि मारीसने त्या पैग्यात आणि हे बघून घ्या तिथं लागलेलं पण आहे त्या पैग्यात। मग आम्हाला फक्त एवढी विनंती आहे तुमच्याशी, गाडी पण आमची शिलगावून टाकली त्यांनी आणि दोषीवरती कडक कारवाई व्हायला पाहिजे आणि दोषीला लवकर ते लवकर अटक करा। आम्हाला न्याय पाहिजे एवढी आमची विनंती आहे सर।